जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 26 नोव्हेंबर ट्यूजडेचा दिवस. आपण उद्या 27 नोव्हेंबर वेनसडेसाठी प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ बनवत आहोत. सो फ्रेंड्स, आज 26 नोव्हेंबरला संविधान दिवस तर होताच, तसंच 16 ते 17 वर्षापूर्वी मुंबईवरती एक भ्याड हल्ला झाला होता. तर त्या मुंबई हल्ल्यामध्ये 26/11च्या मुंबई हल्ल्यामध्ये जे लोक शहीद झाले होते त्यांना ब्लू स्ट्रीट वेल्थच्या टीमकडून श्रद्धांजली. तर मित्रांनो, उद्याच्या प्री मार्केट ॲनालिसिससाठी आपण पुढे जाणून घेऊया की निफ्टी, बँक निफ्टीचे ट्रेंड काय असू शकतात, लेवल्स काय असू शकतात, उद्या मार्केट कसं रिॲक्ट करू शकतं. ठीक आहे, तर त्यासाठी सर्वात पहिला आपण ओपन करूया गिफ्ट निफ्टीचा चार्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यावरून आपल्याला इंडिकेशन मिळेल की ओव्हरऑल मार्केट उद्या फ्लॅट असेल, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल. ठीक आहे, सो 18 पॉईंट्स गिफ्ट निफ्टी पॉझिटिव्ह साईडला इंडिकेट करत आहे आपल्याला. सो लेट्स सी उद्या पॉझिटिव्ह ओपनिंगची इंडिकेशन गिफ्ट निफ्टी देते. ओव्हरऑल आपल्याला निक्केई दिसते, जपानचं मार्केट हँगसेंग फ्लॅट आहे. सो कॉस्पी निगेटिव्ह आहे. सो ओव्हरऑल एशियन मार्केट्स निगेटिव्ह आहेत. फुटसी निगेटिव्ह आहे. कॅक फ्रान्सचं मार्केट निगेटिव्ह आहे 63 पॉईंट्स. देन रशियन मार्केट निगेटिव्ह आहे. डॅक्स जर्मन मार्केट 109 पॉईंट्स. सो इथे युरोपियन मार्केट्समध्ये निगेटिव्हिटी आहे. डाव जोन्समध्ये पण माइल्ड निगेटिव्हिटी आहे, 80 पॉईंट्स डाव जोन्स डाऊन आहे. वेअर ॲज नॅसडॅक जे अमेरिकेचं IT स्टॉक्स ज्यामध्ये आहेत असं इंडेक्स ते प्लस दिसतं आहे ओव्हरऑल. सो लेट्स सी, ट्रम्पने असं पण धमाका सुरूच ठेवलेला आहे. हां, आपण 1 सेकंड ट्रम्पच्या बाबतीत थोडंसं जाणून घेऊया. ट्रम्पने जसं मी सकाळी पण टेलिग्राम चॅनलला अपडेट केलं होतं की ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको ह्या कंट्रीजला 25% टॅरिफ चार्ज केलेला आहे, सरप्लस चार्ज केलेला आहे, आणि चायनाला एक्स्ट्रा ॲडिशनल 10%. सो इन अ वे यू कॅन कॉल इट अ कोल्ड ट्रेड वॉर. ठीक आहे, ट्रम्प आल्यापासूनच ते मी जसं नेहमी सांगत होतो की ही इज बिझनेस माइंडेड पर्सन आणि ही इज व्हेरी ॲग्रेसिव्ह. आणि त्यांचं एक स्लोगन आहे की लेट्स मेक अमेरिका ग्रेट अगेन. ठीक आहे, सो ऑलरेडी जी अमेरिका ग्रेट आहे त्या अमेरिकेला त्यांना अजून ग्रेट बनवायचं आहे आणि त्या दिशेने ते पावलं पण उचलत चाललेले आहेत. ठीक आहे, आपल्या इंडियन इकॉनॉमीसाठी ती एक चांगली बाजू ठरू शकते, जमेची बाजू ठरू शकते. कारण की चायना असेल, मेक्सिको असेल, कॅनडा असेल, जे इतर गुड्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज किंवा सप्लाईज जिथून जास्त होत आहेत अशा कंपनीजमधून हे लोक टॅरिफ आपले जर वाढवणार असतील तर त्याचा बेनिफिट कुठे ना कुठे आपल्याला इंडियाला होऊच शकतो. मे बी सूनर ऑर लेटर, आज नाही तर उद्या वी कॅन एक्सपेक्ट इट. ठीक आहे, आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आपल्याला बघायला लागेल, आपल्याला सध्या 2 ते 3 गोष्टी आपण डेली बेसिसवरती कंटिन्युअस बघतच आहोत. ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे प्री मार्केट आपला ॲनालिसिस करण्याच्या आधी, कारण की कधी काही होऊ शकतं. जसं आता ही सेकंड थिंग आपण बघतो इस्रायल आणि इराण वॉरची. सो याच्यामध्ये तर काय बॉम्बबारी चालू आहे आणि सध्या म्हणजे हे जे युद्ध आहे इस्रायल आणि इराणचं, हे एवढं म्हणजे रोज तेच असल्यामुळे ना मार्केटने पण त्याला आता रिॲक्ट करणं सोडून दिलेलं आहे. ठीक आहे, सो असं नाही आहे की ते कमी झालं आहे किंवा थंड झालं आहे. जी वॉरची जी सिच्युएशन तिथे आहे ती कंटिन्यू आहे, बट मार्केट एखाद्या गोष्टीला एकदा किंवा दोनदा रिॲक्ट करतं. ठीक आहे, परत तेच रिॲक्शन होत नाही. जसं कोविडच्या टाईममध्ये कोविड आला, फर्स्ट वेव्हला ज्यावेळी मार्केटने जी रिॲक्शन दिलं आणि मार्केट एकदम म्हणजे ऑलमोस्ट 40-50% डाऊन झालं. बट त्याच्यानंतर सेकंड वेव्ह आली, थर्ड वेव्ह आली, तर मार्केटला ते एक नॉर्मल झालं. ठीक आहे, ते
रोज रोज मार्केट असं म्हणतं की रोज रोज एखाद्या गोष्टीला आम्ही व्हॅल्यू देणार नाही. ठीक आहे. सो 11 मिनिट्स बिफोर एक न्यूज आलेली आहे CBS न्यूजची. सीज फायर बिटवीन इस्रायल अँड हिजबुल्ला एक्सपेक्टेड टू हॉल्ट वॉर इन लेबनन विदिन हावर्स. ओके. सो इट्स बेसिकली गुड न्यूज वी कॅन से. सो इस्रायल इराणमध्ये हे सध्या चालू आहे, एकदम ड्रास्टिक. सध्या काही नवीन नाही आहे. आणि हा इस्रायल आणि इराण वॉरच्या नंतर, ह्या बंबारीनंतर आपली एक अदानीचं नक्कीच कन्सिडर करायला हवं. ठीक आहे. सो 60 मिनिट्स बिफोर, येस, अदानीच्या परेशानी वाढत चालल्यात. मगाशीच मी न्यूज सर्व करत होतो, त्याच्यामध्ये मी बघितलं होतं की मूडीज अँड फिच या लोकांनी अदानीची जी रेटिंग आहे त्याला निगेटिव्ह केलेलं आहे. सो हा अजून एक अदानीजींच्या म्हणजे रिस्क वाढवण्यासाठीचा शिरपेचातला तुरा ठरणार आहे, रिस्क वाढवणाऱ्या. सो लेट्स सी कसं अजून अदानीजींचं प्रॉब्लेम अजून किती दिवस स्ट्रेच होऊ शकतो. कारण आय नो आज ना उद्या हा प्रॉब्लेम संपेल. जसं कोविड हा सगळ्यांना खूप मोठा प्रॉब्लेम वाटत होता, हिंडनबर्गचा रिपोर्ट आला, त्यावेळी अदानी कंपनी संपली. आता काय परत म्हणजे चान्स नाही असं सगळ्यांना वाटत होतं. सो मला नाही वाटत की हे फार दिवस अजूनही स्ट्रेच होईल. लेट्स सी किती दिवस होत आहे, एक ना एक दिवस त्यातून मार्ग निघेल. सो मित्रांनो, आपण बघूया आपला निफ्टीचा चार्ट, जे आपलं बेसिक्स आहे. ठीक आहे. ज्याच्यासाठी आपण हा प्री मार्केट ॲनालिसिस आपला बनवत आहोत. कारण बेसिकली वी आर ट्रेडर्स आणि आपल्याला ट्रेड करण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या न्यूज फॉलो कराव्या लागतात, बघावं लागतं. कारण न्यूजचा इम्पॅक्ट बऱ्यापैकी असतो, जसं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर आता आजची क्लोजिंग जर तुम्ही बघत असाल फ्रेंड्स, मार्केटची आजची ओपनिंग कॅन्डल दाखवतो तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल, आज मार्केट वन सेकंड, एक सेकंड सॉरी, येस, आजची ओपनिंग होती 24,311. इथे ओपनिंग झाली, 336चा हाय दिला आणि त्यानंतर मार्केट खाली होतं. कालच्या प्री मार्केटमध्ये पण मी हे सांगितलं होतं की 24,444 ही एक अल्टिमेट लेवल आहे फॉर बुलिश अपसाईड मोमेंटम. पण तिथपर्यंत तर सोडाच, मार्केटनी आज जी मी लेवल दिली होती 24,333, त्या लेवलला जस्ट मार्केटने टच केलं आणि मार्केट त्याच्यानंतर खाली आलं. ठीक आहे. सो उद्यासाठी सुद्धा फ्रेंड्स तीच लेवल असणार आहे अपसाईडला, 24,333. ओके, वन सेकंड, येस, 24,333. दिस इज गोइंग टू बी द लेवल फॉर अपसाईड. अल्टिमेट बुलिशनेस मार्केटमध्ये 24,444 नंतर येईल. बट ऑब्व्हियसली त्यासाठी पहिलं मार्केटला 24,333 ही लेवल क्रॉस करायला लागेल. त्याच्यानंतर ऑप्शन बायर्ससाठी थोडंसं मोमेंटम तिथे येऊ शकतं. मार्केट 24,444च्या आसपास जाऊन हॉल्ड घेऊ शकतं आणि मग नंतर अपसाईड मोमेंटम देऊ शकतं. बट त्यासाठी ऑब्व्हियसली मार्केटला सगळ्यात आधी 24,333 ही लेवल क्रॉस करावी लागेलच. त्यानंतर डाऊन साईडला जी लेवल आहे फ्रेंड्स 24,111, ही लेवल जर ब्रेक झाली, ठीक आहे, तर त्यानंतर मार्केट एक सायकोलॉजिकल लेवल येईल 24,000ची आणि अल्टिमेटली ती पण जर लेवल तुटली तर मग त्याच्यानंतर 23,777 हा सपोर्ट आहे, जसं मी 2 डेज प्रायर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. ठीक आहे. आणि जो गॅप आहे, ज्या गॅपबद्दल मी नेहमी सांगतोय लास्ट 1-2 व्हिडिओमधून पासून, हा जो गॅप आहे, हा गॅप भरण्यासाठी मार्केट कुठे ना कुठे इथे खाली येऊ शकतं. ठीक आहे. मार्केटने फ्रायडेला स्ट्रॉंग ओपनिंग दिली, साईडवेज झालं. मंडेला सेम, आजचाही दिवस सेम. आजचा दिवस पण एक सुरुवातीच्या अर्धा एक तासामध्ये थोडीशी मुवमेंट दिली पुट साईडला आणि त्यानंतर ऑलमोस्ट फुल डे
मार्केट साईडवेज होतं. ठीक आहे. लिटरली ऑप्शन रायटर लोकांना पण जास्त म्हणजे काही ऑप्शन नव्हता, म्हणजे मुवमेंट जास्त मिळत नव्हती. ठीक आहे. ऑप्शन बायर्सचं तर सोडूनच द्या. तर दोन्ही साईडला, आणि ही जी वीकली आणि मंथली जी एक्सपायरी होणार आहे उद्या बँक निफ्टीची आणि परवा निफ्टीची, तर जर तुम्ही मी तुम्हाला तिथे दाखवलं नाही आहे, बट मी स्टडी केला कॉल रायटर्स आणि पुट रायटर्स. तर दोन्ही साईडला कॉल रायटर्स आणि पुट रायटर्स दोन्हीही ऑलमोस्ट सेम लेवलला आहेत. ठीक आहे. कॉल रायटर्स थोडेसे कमी आहेत, इनफॅक्ट पुट रायटर्स थोडेसे जास्त आहेत. बट कसं आहे की मार्केट सध्या अशा सिच्युएशनला आहे की मार्केट कोणत्याही दिशेला जाऊ शकतं. ठीक आहे. एक तर ते अप साईडला जाईल इथून असं, नाहीतर मग डाऊन साईडला येऊ शकतं. ठीक आहे. सो म्हणजे मार्केटची स्थिती अशी झाली आहे, ती कॅट ऑन द वॉल अशी स्थिती झाली. म्हणजे इकडे ह्या साईडला उडी घ्यायची की त्या साईडला उडी घ्यायची. आता जे पण काय होईल ते उद्या मोमेंटमवरून ठरेल. ठीक आहे. जे पण म्हणजे कॉल रायटर्स जर पहिले उठले तर मार्केट त्या दिशेने जाईल, आणि पुट रायटर्स जर पहिले उठले तर मग मार्केट तिकडनं जाईल. कोणामध्ये किती स्ट्रेंथ आहे ते कळून येईल. ठीक आहे फ्रेंड्स, तर हे निफ्टीचं झालं. आता सेकंड आपण बघूया बँक निफ्टी. सो बँक निफ्टीमध्ये पण आज ज्या लेवल्स मी तुम्हाला सांगितल्या होत्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. प्लीज टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधूनच टेलिग्राम चॅनलला ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे. तीच ऑथेंटिक लिंक आहे. तर 52,333 ही लेवल इथे सांगितली होती आज. ठीक आहे. ज्या लेवलला मार्केटने रिस्पेक्ट केलं आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट त्या लेवलला, म्हणजे इनफॅक्ट नंतर आलंच नाही, खालीच राहिलं मार्केट, म्हणजे बँक निफ्टी. ठीक आहे. सो ही लेवल आहे. आणि डाऊन साईडला जी लेवल मी सांगतोय ती आहे 51. थोडीशी मोठी रेंज आहे डाऊन साईडची, कारण उद्याच्या दिवसावरती डिपेंड आहे की मार्केट गॅपअप होऊ शकतं, गॅप डाऊन होऊ शकतं. ठीक आहे. 51,888 ही जी लेवल आहे. ओके फ्रेंड्स, बेसिकली 52,180-90च्या आसपास क्लोजिंग आहे. ठीक आहे आजची. सो टेक्निकली स्पीकिंग 52,000चा एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे, जो हर्डल आहे, तो ब्रेक झाल्यानंतर एक क्विक मुवमेंट 51,888ला डायरेक्ट येऊन मग मार्केट थांबेल. बट उद्याच्या दिवसावरती डिपेंड आहे. जसं मी निफ्टीमध्ये पण सांगितलं, सेम ॲज बँक निफ्टीसाठी पण ॲप्लिकेबल आहे की मार्केट असं पण जाऊ शकतं किंवा मग असं पण जाऊ शकतं. सध्या मार्केटची कंडिशन अशी आहे की पूर्णपणे जे रायटर्स आहेत हेवी क्वांटिटीमध्ये बसलेले आहेत. आता ॲक्च्युअल पोझिशन अशी आहे की कॉल रायटर आणि पुट रायटर्सची, की दोन्ही साईडला असं कळतंय की त्यांना प्रीमियम डिके करायचे आहेत. ठीक आहे. बट तरी पण एखादी मुवमेंट वर किंवा खाली जर क्विक आली तर त्याच्यानंतर कॉल रायटर्स शक्यतो पटकन सोडत नाहीत आपली पोझिशन्स. पुट रायटर्स पटकन सोडतात, कारण की अशा कंडिशनमध्ये मार्केट वर जाईल की नाही ह्या कंडिशनमध्ये म्हणजे संभ्रमित राहण्यापेक्षा ते पटकन उठत नाहीत. आणि पुट रायटर्स पटकन उठतात आणि कॉल रायटर्स आपली पोझिशन शक्यतो लवकर सोडत नाहीत. तर अजूनही मला मार्केट थोडंसं खाली येण्याची चान्सेस जास्त वाटत आहेत. सो फ्रेंड्स, बघूया कसं उद्या मुवमेंट देऊ शकतं. लेवल्स मी दिलेले आहेत. बाकीच्या पण अपडेट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती लाईव्ह मी देतच असतो. माझी पर्सनल ट्रेड जस्ट फॉर युअर नॉलेज पर्पज मी ते तिथे शेअर करत असतो. तुमचं नॉलेज जर त्याच्यातून वाढत असेल, गेन होत असेल तर प्लीज कमेंट करा. व्हिडिओला पण हे व्हिडिओज बनवण्यासाठी खूप एफर्ट लागतात, तर ह्या व्हिडिओज साठी पण कमेंट करा.
आय थिंक फ्रेंड्स 2 वीक्स बिफोर, ऑलमोस्ट 2 वीक्स बिफोर मी विचारलं होतं की जर काही एज्युकेशनल व्हिडिओज घेऊन यावं असं वाटत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही येस ऑर नो लिहा, येस ट्युटोरियल असं लिहा. बट अजून कोणाचेही कमेंट्स आलेले नाही आहेत. ठीक आहे, महाराष्ट्राचे इलेक्शन संपलेत. जर आता यूट्यूबला एखादा व्हिडिओ अपलोड होतो की लाडकी बहीणचे फॉर्म भरण्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा लाडका युवा, लाडका शेतकरी, कर्जमाफी, पीक पाणी कर्ज, वीज माफी, ह्या गोष्टींसाठी काय करायला पाहिजे, तर ह्या व्हिडिओजवरती यूट्यूबला जाऊन बघितलं तर मिलियन्समध्ये व्ह्यू असतात. ठीक आहे, आणि थाउजंड्समध्ये कमेंट्स असतात. पण इथे स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी स्वतः नॉलेज घेऊन, स्टॉक मार्केट शिकून, आत्मनिर्भर बनून स्वतः एक पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकतो. बट ते नको आहे. ठीक आहे, तरी पण आपण ब्लू स्ट्रीट वेल्थ करून आम्ही आमचे प्रयत्न कंटिन्यूस सुरू ठेवणार आहोत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. ठीक आहे, काही क्वेरीज असतील, डाऊट असतील, कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या शंकांचं उत्तर दिलं जाईल. आणि नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईपर्यंत जो उद्याचा व्हिडिओ असेल इंट्राडे ॲनालिसिसचा, ठीक आहे, तो घेऊन येऊ, त्याच्यामध्ये डिस्कस करू पुढचं कसं काय आहे ते. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.